नमस्कार, अभिरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सफेद वाटाण्याची भाजी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी पाव किलो सफेद वाटाणा घेतलेला आहे। तो रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडा खायचा सोडा टाकलेला आहे म्हणजे वाटाणा लवकर शिजतो। वाटणसाठी साहित्य बघूया। 2 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे। अर्धा तुकडा खोबऱ्याचा कापून घेतलेला आहे। अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, दालचिनीचा तुकडा, 2 काळी मिरी, 2 लवंग, 1 वेलची आणि जिरे। फोडणीसाठी साहित्य बघूया। 1 मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे। 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। हळद, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, चवीनुसार मीठ। आपण वाटाणा शिजवून घेऊया। वाटाणा आपण कुकर मध्ये शिजवून घेऊया। 4 शिट्ट्या मारूया। थोडंसं मीठ टाकूया आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी। मसाल्याचं वाटण करून घेऊया। मसाल्याचं वाटण करून झालेलं आहे। वाटाणा शिजून झालेला आहे। आपण फोडणी देऊन घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेले आहे। फोडणी देऊया। कढीपत्ता, कांदा तेलात चांगला परतून घेऊया। कांदा तेलात परतून झालेले आपण टोमॅटो टाकू। टोमॅटो पण तेलात चांगला परतून घेऊया। टोमॅटो तेलात परतून झालेले आपण मसाले टाकून घेऊया। हळद, मसाला पावडर, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आणि मीठ। मसाले तेलात फ्राय करून घेऊया। मसाले तेलात परतून झालेले आपण जे वाटण केलं होतं ते याच्यामध्ये टाकू। ते पण तेलात चांगलं फ्राय करून घेऊया। वाटण तेलात परतून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण वाटाणा टाकून घेऊया। वाटाणा मसाल्यामध्ये चांगला परतून घेऊया। मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे। वाटाण्याचं जे पाणी उरतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया। 5 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवूया। 5 मिनिटं झालेले, झाकण काढून बघूया। अशा पद्धतीने सफेद वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने सफेद वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।